Hello students, welcome back. In our last video, we have seen elements of novel. In this video, we are going to see types of novel. So look at the first type of novel, that is a realistic novel. The realistic novel is a fiction that gives the effect of realism. रिअलिस्टिक नॉव्हेल म्हणजे वास्तववादी कादंबरी. तर या नॉव्हेलमध्ये कल्पनेचा आधार घेऊन वास्तववादाचे दर्शन या नॉव्हेलमध्ये केलेले असते. म्हणजे विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतींच्या पात्रांचे, त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादाचे, रोजच्या अनुभवाचे वर्णन या नॉव्हेलमध्ये केलेले असते. दिस नॉव्हेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉव्हेल ऑफ मॅनर्स. सेकंड नॉव्हेल, picaresque novel. A picaresque novel narrates the adventures of the protagonist who is an unconventional or a not respectable person in an periodic form. आता या पिकारेस्क्यू कादंबरीमध्ये पिकारेस्क्यू हा शब्द स्पॅनिश शब्द पिकारो यावरून घेतलेला आहे. पिकारो मीन्स रग, रग म्हणजे भटका. तर या कादंबरीमध्ये या प्रकारात विक्षिप्त किंवा तऱ्हेवाईक असलेल्या हिरोच्या धाडसाचे, त्याच्या साहसाचे एपिसोडिक पद्धतीने वर्णन केलेले असते. त्या कथेतल्या हिरोला समाजात मानाचं स्थान नसतं. जीवन जगत असताना त्याच्यासमोर कोणत्याही प्रकारचं ध्येय नसतं. दिस मीन्स हिरो इज नॉट अ रिस्पेक्टेबल पर्सन. Then third novel, that is historical novel. A historical novel is a novel set in a period earlier than that of the writing. हिस्टॉरिकल नॉव्हेल म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. ही इतिहासातील एखाद्या कालखंडावर आधारित असते. नेक्स्ट टाईप ऑफ द नॉव्हेल, दॅट इज एपिस्टोलरी नॉव्हेल. Epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other document. एपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द एपिस्टोला यावरून आलेला आहे. एपिस्टोला याचा अर्थ आहे लेटर, पत्र. तर या प्रकारात या कादंबरीमध्ये लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करतो. पत्राव्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिकेतील नोंदी हा सुद्धा प्रकार या कादंबरीमध्ये मोडतो. देन नेक्स्ट नॉव्हेल, दॅट इज गॉथिक नॉव्हेल. द नॉव्हेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, supernatural, doom, death, or decay, or haunted buildings are called the Gothic novel. गॉथिक कादंबरीमध्ये दहशत, रहस्य, भय, रोमांचक, अमानवी शक्ती, विनाश, मृत्यू किंवा एखादं मंतरलेलं किंवा झपाटलेलं घर अशा विषयावरील कादंबरी म्हणजे गॉथिक नॉव्हेल. हिअर आर सम एक्झाम्पल ऑफ गॉथिक नॉव्हेल. The next novel, that is autobiographical novel. The autobiographical novel is the novel based on the life of the author. म्हणजे स्वतःच्या जीवनावर लिहिलेली कथा, लेखकाच्या जीवनावरील आधारित ही कादंबरी असते. However, the author changes the places and names of characters or even may change or avoid certain detail of his life. Now look at the difference between autobiographical novel and biographical novel. Autobiographical novel म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी, स्वतःच्या जीवनावर लिहिलेली कथा. And biographical novel means story written on other person life. आता या ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेलमध्ये, आत्मचरित्रात्मक कादंबरीमध्ये पात्रांची ठिकाणं, नावं, त्यांच्या आयुष्यातील काही विशिष्ट माहिती बदलण्याचे स्वातंत्र्य लेखक घेतो. देन नेक्स्ट नॉव्हेल, दॅट इज ॲलेगरी नॉव्हेल. An allegory is a story that bears more than one level of meaning.
The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical, or philosophical. Now look at here one example of allegorical novel, that is Animal Farm. ॲलेगरी नॉव्हेल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. रूपकात्मक कादंबरी म्हणजे ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा. या कादंबरीला सरफेस मिनिंग असतो, सिम्बॉलिक मिनिंग वेगळा असतो. म्हणजे बाह्य अर्थ व त्यातील प्रतिकात्मक अर्थापेक्षा हा वेगळा असतो. प्रतिकात्मक अर्थ, द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. म्हणजे या प्रतिकात्मक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक याशी संबंधित असू शकतो. The next novel, that is utopian novel. Here is one example of utopian novel, City of Refugee. Utopia is an imaginary community or society possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. Utopian किंवा डायस्टोपियन कादंबरी. युटोपिया म्हणजे एक आदर्श समाज. विशेषतः यामध्ये विज्ञान कथा किंवा तार्किक किंवा काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी ही कथा असते. देन नेक्स्ट टाइप ऑफ नॉव्हेल, दॅट इज सायकोलॉजिकल नॉव्हेल. सो हिअर इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ दिस नॉव्हेल, दॅट इज टू दी लाईटहाऊस. Psychological novel is the work of fiction that treats the internal life of the protagonist or even the other characters as much as the external factors. Psychological novel म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. या प्रकारात कथेतील मुख्य पात्र किंवा इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाला बाह्य घटकाप्रमाणेच महत्त्व दिलेलं आहे. Next novel, that is stream of consciousness novel. It means the flow of the thought. Consciousness कादंबरी ही फ्रेज विल्यम जेम्स याने 1890मध्ये तयार केलेली आहे. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट. कॉन्सिक्वेन्सेस कादंबरी म्हणजे विचारांचा प्रवाह. Incidents in the plot are in the sequence of their occurrences. कथानकामधील घटना त्यांच्या घडण्याच्या क्रमानुसार येतात आणि जशा त्या पात्रांच्या मनात येतात तसा लेखक त्यांना सादर करतो. नेक्स्ट टाईप ऑफ नॉव्हेल, दॅट इज बिल्डस्ट्रोम नॉव्हेल. द जर्मन वर्ड बिल्डस्ट्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. बिल्डस्ट्रोमन हा जर्मन शब्द ग्रोथ म्हणजे वाढ इंडिकेट करतो. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम द चाइल्डहुड टू अडल्टहुड. म्हणजे या कादंबरीमध्ये मुख्य पात्राच्या बालपणापासून तारुण्यपर्यंतच्या मानसिक आत्मिक वैशिष्ट्यांच्या आधारावर ही कादंबरी असते. हिअर आर सम एक्झाम्पल of this novel. Next type of novel, that is science fiction. Science fiction is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universes and extraterrestrial life. Science fiction अर्थात विज्ञान कथा. या कादंबरीमध्ये काल्पनिक, तार्किक कथा प्रकार, भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण, टाईम ट्रॅव्हल, प्रतिदृष्टी यासारख्या कल्पिक संकल्पनावर ही कथा असते. सो स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टँड द टाइप्स ऑफ द नॉव्हेल. थँक्यू.